हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. हा, हे सुनीता राजपूत ना हो ताई? ना. हो ना, बोला ना ताई. मी काल पण कॉल केलेला. हो हो हो. हं. थांबा. हा. अनुभव शेअर करायचा आहे. हा. अनुभव जरा करायचे आणि थोडंफार बोलायचं पण होतं. हा, बोला. एकच मिनिट. आज सुट्टी आहे ना ताई? हो हो हो. हं. मला आता रोजच सुट्टी ना ताई. होय का? म्हणजे रिटायर झालाय का तुम्ही? हो हो, रिटायर झाले. हं. बाकी बोला ताई. काय? हॅलो. हॅलो, येतोय का आवाज? हो, येतोय. बोला ना. हा. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी सेवा घेतलेली होती. कोणाकडनं? दादांच्याकडनं घेतलेली. कोणत्या? केंद्रे दादा. अच्छा अच्छा अच्छा. हा. काय सेवा कसं दिली? सेवा भरपूर होती. म्हणजे बरंच काय काय करायला सांगितलेलं. म्हणजे 7 गुरुचरित्र पारायण, परत हं ते हं हं. सप्तशतीचे पाठ वगैरे. हं हं. तर मी आपल्या स्वामींना म्हणलं एवढं काय म्हणलं माझ्याकडनं होणार नाही म्हणलं. हं हं हं. म्हणजे इतकं एवढं असं म्हणजे कसं आता ते जरी गुरुचरित्र वगैरे झालं तरी ते प्रॉब्लेम वगैरे येतात. म्हटलं एवढं काय म्हणलं म्हणजे होणारच नाही. म्हणजे मी स्वामींच्या पुढे आपलं बोललेली होती. हा. हा, की एवढं काही माझ्याकडनं होणार नाही. पण मी आपलं जास्तीत जास्त म्हणलं गुरुचरित्र म्हणलं म्हणजे एक आपलं पारायण करेन म्हटलं. हं हं हं. हा, आणि मग मी ते पारायण म्हणजे ते पाठीमागं बघा हे होतं काय तर पाठीमागं बघा गुरुचरित्र पारायणाचं हे. स्वामी प्रकट दिन. हा. हा. स्वामी प्रकट दिनच्या अगोदर पावसाळ्यात का काय बघा 7 दिवस पारायण चालतं ना ते. अच्छा. हा हा, बोला. हा. हा, आणि त्यावेळेस मग त्याच ह्याच्यात म्हणजे मी ते 7 दिवस पारायण केलं. हं हं. हा, पारायण केलं. म्हटलं आपलं माझ्या मुलीचं आपलं लग्न ठरू द्या. म्हणजे मी केंद्रात पण गेलेली. हा हा. तर केंद्रात कसं केंद्रात केल्यानंतर म्हणतात ना की जेवढी बसते तेवढ्याचं म्हणजे बाबा आपल्याला फळ मिळतं. हो 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 हो. हा, तर मग तिथं तर काय म्हणजे जागा नव्हती. म्हणले फुल झालेत बॅचेस म्हटले. हं. तर म्हणलं असू द्या म्हणलं मी घरी करीन. म्हणजे केलं मी व्यवस्थित 7 दिवस एकदम कडकच असं सगळं एकदम अरे स्वच्छ वा वगैरे वा. सोहळ्यात वगैरे. केलं सगळं. हं. हा. 1 वाजता उठून पहिल्या दिवशी तर 1 वाजता उठून पूजा वगैरे मांडून हं. सगळं आपलं मी व्यवस्थित केलं. आणि रोजच 1-1.5 वाजता उठायचे. 3ला बरोबर मी पारायणाला बसायचे. अरे वा. हा हा. आणि 6ला तर माझं म्हणजे ते पूर्ण होत होतं. अच्छा अच्छा. हा हा. हं. मग झालं आणि मुलीचं लग्न? हो, तेच सांगते ना. हं. आणि लग्न नाही झालेलं. लग्न वगैरे ठरलंय. तरी पण म्हणजे मला डिप्रेशनमध्ये मी आहे आता. का बरं? मग तेच सांगते. आणि 7 दिवस ते केलं एकदम व्यवस्थित केलं. आणि 7 दिवसानंतर म्हणजे स्थळ पण आलं तिला. बरं. हा, स्थळ पण आलं तिला. म्हणजे मुलगा इंजिनियर आहे. मुलगी पण माझी इंजिनियरच आहे. अरे वा, छान आहे ना ताई सगळं. हा, मुलगा हं? हॅलो. हॅलो ताई. हा, येतोय. हा हा. येतोय आवाज. हा, बोला. हा, मुलगा आवाज येत नाही तुमचा नीट ताई. होय. आता येतोय का आवाज? हॅलो. हा, मग सगळं छान झालंय. मग का डिप्रेशन ताई? आणि सांगते ना. आणि हा. काय? वगैरे हॅलो. चांगले आहे. एवढं हे नाही. मुलगी उचणीच आहे. आणि हं. मुलगा पण असं म्हणजे सावळा आहे मुलगा. हा हा. हा, आणि म्हणजे 3 महिने मला असं काहीच वाटलं नाही अहो. हा. हा, मेची म्हणजे नोव्हेंबर महिन्यात लग्न ठरलं. हा. हा, आणि मेची बघा 3 तारीख धरली म्हणजे. हो हो. बरं, तिकडे बी सगळं व्यवस्थित आहे. इकडे बी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग फक्त आणि डोक्यात काय तर फक्त मुलगा सावळा आहे हे माझ्या फक्त. हा, आणि ताई एक त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हम्म. कधी पण हा, मुलाचं रंगरूप नाही बघू, कर्तृत्व बघावं. हो, ते बरोबर आहे. ते तर मी लाख म्हणतेच. सुंदर असेल आणि जर तो बाहेर खेळायला असेल, त्याला ती फालतूगिरी असेल त्याच्या अंगात, हे सगळेच सुंदर चांगले असतात असं नाही ना.
नाहीच ना, बरोबरच आहे. हा हं. मला पण ते पण सगळं कळतंय. हा पण असं पण नाही. मी म्हटलेलं की म्हणलं जरी सावळा असला तरी चालेल. हा म्हणजे काळा आपला असलं तरी चालेल. मी एवढ्यापर्यंत मी स्वामींना बोललेलं. पण हा हा फक्त माझ्या मुलीचं म्हणलं लग्न ठरवू द्या. हा आणि एवढी दादानी सेवा दिली पण स्वामी म्हणलं कसं आता अडचणीत ह्यातनं एवढी म्हणजे मला होणारच नाही म्हटलं हा सेवा. हा हा हा. मी आपली जास्तीत जास्त म्हणलं पारायण करेल म्हटलं एवढंच मी बोललेले. हा आणि हा ते त्याच्यातून झालं बरं. माझी मुलगी पण खुश आहे. मग बिलकुल विचार करू नका ताई. हे डिप्रेशन म्हणजे आपणच आपल्याला त्रास करून घेतलेला असतो. आपलेच विचार चुकीचे असतात. हा. आणि तेच ना मग मी स्वामींना म्हणते की मी एवढं काय केलं म्हणजे इतकं सगळं व्यवस्थित आहे. अशोक मोटर बंद घरात करा. घरातली सगळी म्हणजे असं बी नाही की बाई माझ्या मुलीला पसंत नाही वगैरे हा. असं पण काही नाही अहो. नाही नाही माझ्या मग बिलकुल काळजी करू नका ताई. स्वामींवर सोडून द्या सगळं. मुलीला आणि मला कसं वाटतं की असं कोणी एखादं म्हणाल की मुलगा हा पाऊस हा. हा असं म्हणजे कोण म्हणेल की मुलगा बाबा सावळाच आहे. असं नाही नाही माझ्या ताई रंगावर जाऊ नये. ते बघा ते रंग काय कोणाच्या हातातली गोष्ट नाहीये. हातातली गोष्ट काय आहे? तुमचं शिक्षण, तुमचे गुण, तुमचं वागणं ते बघायचं असतं कधी पण. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो. सावळेत म्हणून काय आता मी तर केवढी काळी आहे. आणि माझे मिस्टर तर एकदम गोरे आहेत. म्हणून काय माझ्या सासूने टेन्शन घेतलं का? नाही गुण पण बघितले ना. मग ते तर आहेच ना म्हणजे कसं गुण हा. माणसं पण एवढी म्हणजे चांगली आहेत ना. ताई मग काही असा विचार नका करू. तुम्ही गोरे आहेत का? मी म्हणजे म्हणजे गहू वर्ण नाही माझा. आणि असं मिस्टर? पण मिस्टर माझे खूप सुंदर आहेत दिसायला. अच्छा मग मुलगी त्यांच्यावर गेलीये. हा मुलगी त्यांच्यावर मला 2 मुली आहेत. दोन्ही पण मुली म्हणजे त्यांच्यावरच आहेत. हा. आणि मग आता तुम्ही गहूवर्ण होत्या. मग तुम्ही चांगला संसार करून दाखवलाच ना ताई. मुला म्हणजे इतकं व्यवस्थित आहे ना म्हणजे ताई ताई मग खूप स्वामींना सांगा की मला सद्बुद्धी द्या आणि माझ्या मुलीचं मात्र जिथे जमले तिथे सुखाने नांदू द्या. इतकं म्हणजे सुंदर आहे ना ताई खूप म्हणजे माणसं पण इतकी चांगली आहेत. म्हणजे मग नाव ठेवायला कुठंच जागा नाही आणि माझ्या फक्त डोक्यात तेवढंच. आणि 3 महिने नाही अहो ताई. हा. 3 महिने काहीच नाही आणि अचानकच असं म्हणजे का मला वाटायला लागलं मलाच काही कळेना. आणि ऐका. पूर्ण म्हणजे हो. हम्म. म्हणजे पूर्ण असं म्हणजे उगाच असं केळं असं कालवल्यागत असं छातीतून नाही नाही असं नाही नाही असं नाही करायचं ताई. आणि सगळं चांगलं आहे तर कशाला असा निगेटिव्ह विचार करायचा. मग तेच ना माझ्या मिस्टरांना मी म्हटलं अहो मला तर मला म्हणले की अगं कशाला निगेटिव्ह विचार करतेस बोलले कधी पण पॉझिटिव्ह विचार करायचे. अगदी अगदी. अगो हे म्हटले बघा रंग रूप आपल्या हातातलं नाहीये ताई. मेन आपल्या हातातलं काय आहे गुण. आणि त्या मुलाचे गुण चांगले आहेत. सगळी चौकशी केली आहे ना तुम्ही? सगळी चौकशी केली सगळी म्हणजे इतकं व्यवस्थित आहे पाहुण्यातलंच आहे आमच्या. हा मग काहीच विचार करू नका. तिचं खूप चांगलं होईल ताई. आणि असं पण नाही की एकदम असा काळा मुलगा आहे असं पण नाही. असं पण नाही ना मग काय पाहिजे ताई. असं पण बिलकुल नाही. विचार करू नका असा. तिचं खूप छान होईल बघा ताई. मग हा? मी स्वामींना तेच म्हणते की मी एवढं म्हणजे केलं आणि कशाला माझ्या मनात असं म्हणजे विचार आणून देताय म्हणजे हा निगेटिव्ह हा. काढूनच टाका ना मला आणि म्हणजे ना मी तुम्ही काय करा तारक मंत्राचं तीर्थ पण प्या ताई. हा ते करतेच ना. हा. आणि मला तेव्हापासून ना म्हणजे मी 3 अध्याय वगैरे वाचत होते. हा. म्हणजे व्यवस्थित स्वामींचं करत होते. पण आता ना मला असं म्हणजे ती इच्छा पण होत नाही. नाही नाही की असं नाही करायचं ताई. ते ना तुम्हाला कदाचित आता ते लग्नाचं सगळं करायचं त्याचं पण कदाचित टेन्शन आलं असेल. तसं आलं का पण लक्षात? नाही अहो ताई. नाही ना? नाही ना तसं पण नाही ना काय सगळं व्यवस्थित आहे. असं बी नाही की बाबा 2 पैसे नाहीत किंवा नाही बाबा मला ते पैशांचं नाही की एवढं लग्न काढणं सोपं नसतं ना ताई. म्हणून आलं असेल कदाचित टेन्शन. नाही आलं ना? माझे मिस्टर म्हणजे म्हणजे मिस्टर माझे खूप हे आहेत अहो ताई की असं म्हणजे सगळं धडाधड करतात. हो ना? जावेंच्या 2 मुलींची उलटी मी स्वतःहून पुढवून केलंय सगळं. आणि मग माझ्याच मुलीशिवाय असं मला म्हणजे की नाही नाही ते काय होतं ऐका ताई काय असतं माहितीये का ते मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना कसं असतं पोटच्या गोळ्यावर ना अतिप्रेम असतं आपलं
हं, हं. हा, आणि त्या प्रेमापोटी आपलं मन शंका घेतं. पण तुम्ही जरा पण विचार करू नका, तिचं छानच होणार. हा, हां, हां. चालतंय ताई. हा, मी शेअर करते हा, ताई. हां, चालतंय. हा, श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. आणि तुम्ही ना ती थोडी थोडी रक्षा अशी जिभेला लावत जा, चिमूटभर चिमूटभर. हां, ठीक आहे ताई. हा, सगळं छान होईल बघा. हं, हं. हो, हो. चालतंय. हा, श्री स्वामी समर्थ ताई. ठीक आहे.